नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली मधुभाऊला म्हणतात की आश्रमामध्ये काय घडलं हे बघायसाठी आपण पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहोत. हे सर्व तन्वी ऐकते आणि तन्वी डोक्यात प्लॅनिंग करते की उद्या कसे जातात तेच बघते मी. तन्वी रात्री उठते आणि मधुभाऊंच्या रूममध्ये तिचा सोन्याचा हार लपवते, पण लपवताना तिच्या डोक्याला थोडासा मार लागतो. दुसऱ्या दिवशी नाश्ता करताना तन्वी माझा हार हरवला आहे असं ओरडतच येते. मी पुढे बोलू लागते, तो हार नव्हता, तुमचा आशीर्वाद होता. मला तो हार काही करून हवा आहे. सगळ्यांच्या रूमची आपण झडती घेऊयात. लगेच टोमणा मारतो, हा तो हार आम्ही विकून आम्ही आमचा संसार थाटत आहे. पूर्णाजी त्याला गप करते. त्यावेळेस अर्जुनच्या लक्षात येतं की इन्व्हेस्टिगेशन जो बोर्ड आहे तो ओपनच आहे. तो सायलीला खुणवतो. सायली मुद्दाम तन्वीला बोलते, तुला हा तमाशा करायचाच होता ना. मी सर्व कपाट चेक करते पण तिला काहीच सापडत नाही. अर्जुन बोलतो, तुला फाईल शोधायची आहे का हार शोधायचे आहे. मी केसबद्दल इथं काहीच सापडत नाही म्हणून परेशान असते. प्रताप विचारतो की झाल्या का सगळ्या रूम चेक करून. त्यावेळेस तन्वी बोलते, नाही आउट हाऊस राहिला आहे. त्याच्याच मधुभाऊन तो आरोप करते असं सायली बोलते. बोलतो, मधुभाऊंच्या खोलीची तपासणी होणार नाही कारण ते पाहुणे आहेत. सर्वजण मधुभाऊंच्या रूमकडे येतात आणि मधुभाऊंना विचारतात, तुमच्या रूमची तपासणी करायची आहे. त्याच वेळेस करा ना, मला काय भीती आहे असं मधुभाऊ बोलतात. तन्वी सगळीकडे तपासणी करते आणि मधुभाऊंच्या बॅगेमध्ये तिला हार दिसतो. सायली आणि अर्जुन प्रियाचा डाव लगेच ओळखतात. हा आरोप आणि सापडलेली वस्तू मधुभाऊंना आवडत नाही. अशा नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.